लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे नाश्त्यासाठी आलू पराठा यानी बटाट्याचा पराठा। त्याच्यासाठी बटाटो चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचं कुकरमध्ये, बाहेर काढून त्याच्यामध्ये चटणी, मीठ, कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरे मसाला थोडासा, जिऱ्याची पावडर टाकू शकता, गरम मसाला थोडासा टाकायचा, हवे असेल तर थोडीशी कोथिंबीर टाकायची, कच्चे आपलं पालक असते बारीक चिरून टाकायचं, नाही असेल तर फक्त चटणी, मीठ, कांदा टमाटर घालू शकता। एक छान चविष्ट आपला नाश्ता बनेल। तर कच्चा टमाटो आपण असंच नाही टाकायचं, त्याला थोडंसं तेलात परतवून घ्यायचं, थोडासा मऊ झाला त्याच्यामध्ये चटणी मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये हे बटाटा आपल्याचा शिजलेला आहे ते मिश्रण पूर्ण त्याच्यामध्ये घालून आपण मॅश करून घ्यायचं, किंवा तुम्ही ग्लासाच्या मदतीने सुद्धा बारीक करून घ्यायचं। व्यवस्थित आपण पुरण जसा असतोय पोळीचा तसं बारीक करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला कणिक मळून घ्यायचं। थोडंसं पातळ ठेवायचं कणिक, जास्त नाही। तर असा एक पातळ पराठा लाटून घ्यायचा। तर तवा गरम करून पराठा आपला व्यवस्थित भाजून घ्यायचा। इथं तुम्ही तेल किंवा तूप पराठ्याला लावू शकता। दोन्ही बाजूनं अगदी व्यवस्थित भाजून घ्या। पलटून पलटून व्यवस्थित भाजला की आपण लगेच ताटेत काढूया। इथं छान नाश्ता आपला तयार झालेला आहे। परत मी एक पराठा पटपट तयार होतील पराठे, तर इथं परत मी लाटून ठेवलेलं आहे ते सुद्धा शेकायला टाकत आहे। तर इथं मी मुलांना नाश्त्याला देत आहे, त्याच्यामुळे मी दुधासोबत देत आहे। तुम्ही पाहिजे असेल तर कॅचअपसोबत, दहीसोबत हा पराठा खाऊ शकताय। अगदी टेस्टी, छान चवदार आणि अगदी पोट भरलेलं तुम्हाला दिसेल। बटाटा एकदम हेल्दी आहे मुलांसाठी, रोज तुम्ही देऊ शकताय, काय हरकत नाही आहे। मुलं जर जाड जास्त असली तर आठवड्यातून 1-2दा तुम्ही देऊ शकताय। इथं मी बॉर्नव्हिटा आणि दूध पराठा हे नाश्त्याला देत आहे मुलांना। तुम्ही सुद्धा असंच तयार करून पराठा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्कीच द्या। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन। खूप छान एक हेल्दी नाश्ता आहे, नक्की ट्राय करा। तर चला, धन्यवाद।